चला सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे. मित्रांनो, आता आपलं लक्ष मी वेधून घेईन व्यासपीठावरती. मुख्य व्यासपीठावरती आता एक विशेष सन्मान आपण करणार आहोत, ज्यांचा आवाज आपण संपूर्ण 3 रात्रीमध्ये ऐकलेला आहे. म्हणजे आज सुद्धा तो आवाज शेवटपर्यंत थांबणार आहे. आणि जो आवाज संपूर्ण हवा असा वाटतो, किंबहुना मी अगदी अभिमानानं सांगेन की या हंगामामध्ये सगळ्यात व्यस्त समालोचक कोण असतील ते म्हणजेच आपले इम्रान बुखारी सर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. मी प्रकाशदादा पाटीलांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी इम्रान सर यांचा इथे सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. संपूर्ण 3 रात्रीमध्ये खूप चांगला त्यांनी परफॉर्मन्स केला. आमच्या इथे UP वरून, बिहारवरून, अशा विविध राज्यातून अनेक असे खेळाडू किंवा प्रेक्षक आले आणि त्या प्रेक्षकांचं मनोरंजन. अर्थातच इम्रान बुखारी सर यांचा विकास दादा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अर्थातच माजी सरपंच सन्मान्य मंगेशजी गोंधळे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण मित्रांनो गेले 3 दिवस म्हणजे 2 दिवस आजचा तिसरा दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकलात, महाराष्ट्राचा लोकप्रिय आवाज, हसवण्यामध्ये अग्रेसर, प्रोफेशनल कमेंट्री करण्यामध्ये अग्रेसर असे इम्रान बुखारी. मी NSC खानावच्या प्लेयरला विनंती करतोय, सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये इम्रान सरांचा इथे आपण सत्कार करतोय. मित्रांनो, एक आवडीचा आवाज. धन्यवाद. आमच्या विनंतीस इम्रान सर आपण मान दिलात आणि खऱ्या अर्थानं आमच्या या स्पर्धेमध्ये खूप चांगलं तुमचं समालोचन झालेलं आहे आणि त्याच्याच प्रसंगी आपण पाहतोय त्या सन्मान या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद इम्रान सर. आपल्या आवाजावरती सगळे बेहद खुश आहेत आणि नेहमीच तुमच्या आवाजाचं प्रेम हे सदैव राहील. त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद इम्रान सर आणि धन्यवाद आमचे माजी सरपंच मंगेश गोंधळे. जाऊया आपण कपिल ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. वारत एक्सप्रेस या वेळेला मैदानामध्ये आहे. नवतरुण खानाव संघाच्या 4ही गोलंदाजांवरती प्रभावित होऊन अर्थातच NSC खानावचे ओनर निलेश गोंधळे यांच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक बॉलरसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. यस, या वेळेला विकेट घेण्याची नामी संधी होती. मंगेश वैती स्वास्थ्यामध्ये बाद झालाय आणि बिग अपसेट त्यांच्या संघाला या वेळेला बसलेला आहे. आहे चाणाक्ष बुद्धीने तो गोलंदाजी करत असतो आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये तुम्हाला पाहायलाच मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर 1 धाव आली आणि त्यानंतर 2 डॉट बॉल आणि ही विकेट. अशा पद्धतीचं धावफलक. अर्धशतक करणारा मनीष खंडागळे भाईजान मैदानामध्ये येतोय. यस एब्सोल्युटली. अभी पूरी जिम्मेदारी मनीष खंडागले के ऊपर होगी.
इस बार बड़ा स्ट्रोक आते ही अपने मन को विश्वास को खोल दिया। हेलोजन स्ट्रोक यहां पर बल्लेबाज मनीष खंडागले ब्रांडेड षटकार। त्याला ISPL मध्ये एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून पाहिलं जातं आणि त्याने ते सिद्ध सुद्धा केलंय। सिद्ध केल्यावर प्रसिद्धी मिळते, प्रसिद्धी केल्यावर तुमचा नावलौकिक होतो आणि नावलौकिक कशामुळे होतं तर मेहनतीमुळे, आणि ही मेहनत त्याची पाहायला मिळाली। जरूर अगर देखा जाए तो द्रोणाचार्य उनके हैं। वो द्रोणाचार्य कौन है तो सुमित ढेकले, सुमित भरत ढेकले जिन्हें कहा जाता है बाहुबली, जिनके माध्यम से उन्होंने हॅलो, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच इट्स नो डाऊट रायगड भूषण पुरस्कार विजेते अर्थातच सुशांत मोकल ठरतायत त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच। आणि प्रत्येक बॉलर ज्यांनी जे 4 बॉलर यूज केले होते NSC खानाव टीमने, त्या प्रत्येक बॉलरसाठी निलेश दादांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं बक्षीस, जे की ऑलरेडी आपण आकाशकडे या ठिकाणी हँडओव्हर केलेलं आहे। सो ते प्राइज या ठिकाणी हँडओव्हर केलं जाणार आहे। येस भाईजान। तो गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज अक्षय तावड़े, सेकंड पर फिर से एक बार बैटर सचिन काटकर अड़े बल्ले से खेलने का प्रयास, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना। एक आइकॉनिक गेंदबाज माउ इलेवन एकवीरा थल, और एकवीरा थल के स्पॉन्सर निखिल पवार, आज उनका जन्मदिन और इस जन्मदिन की शुभकामनाएं उन्हें आज NSC खानाव चषक में जरूर दी गई। इस बार भी स्टैबिंग गेंद हवा में, प्रथमेश ठाकरे गेंद के नीचे करेंगे नहीं कोई गलती। इस बार विकेट का पतन, बल्लेबाज OUT आउट डीजे। फील्डिंग इस बार देखिए देश का जवान और क्रिकेट में ये शानदार फील्डिंग करते हुए, लाजवाब प्रभावित फील्डिंग, रनों को रोकने की कोशिश और उसमें कामयाब होते हुए माउ इलेवन एकवीरा थल आज इस प्रतियोगिता में शानदार परफॉर्मेंस दिखलाते हुए। जबकि पहले ओवर में गेंदबाजी प्रथमेश ठाकरे ने 7 रन खर्च किए और आइकॉन गेंदबाज अक्षय तावड़े को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया, उन्होंने भी शानदार गेंदबाजी करते हुए। भाईजान या वेळेला बघा, रोहित यादवच्या रडार मध्ये बॉल आल्यावर तो सोडत नसतो, कार्यक्रम निश्चित होतोय। बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार। थैंक यू डीजे मास्टर। डीजे हितेश, जान तेरे नाम फिल्म का ये गाना और जरूर यहाँ पर आवश्यकता है
इस बड़े स्ट्रोक के रोहित यादव के बल्ले से ये बड़ा स्ट्रोक आता हुआ अक्षय तावड़े के ऊपर यह प्रतिकार किया है। इस छक्के के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है। धरणे गुरुजी सर बताएंगे स्कोर कार्ड पर 13 रन। 2 छक्के जरूर इस ओवर में जरूर पहले ओवर में नजर आए और उसके बाद इस ओवर में फिर से एक पास बैक टू द बॉलर खेलने की कोशिश। वहां पर यश मंगेश मात्रे फील करेंगे जब तक 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सॅमसन स्कोर कार्ड पर आते हुए। भाईजान थोडंसं थांबवतोय तुम्हाला, कारण प्रेक्षकांना आता विनंती असणार आहे, तुम्ही आपल्या खिशाला हात लावा आणि आपल्या बाईकची किंवा कारची चावी तुमच्या खिशामध्येच आहे की नाही ते चेक करा एकदा। हिरो कंपनीची चावी आम्हाला मिळालेली आहे, सो ओळख पटवून घेऊन जायचं आहे। इस प्रतियोगिता के मुख्य जनक आयोजक सम्माननीय आदरणीय श्री अनंत जी गोंदली साहब अप्पा यहाँ पर फिर से एक बार तशरीफ लाते हुए ये जिम्मेदारी अप्पा ने अपने कंधे पर ली है और अभी के सुबह के वक्त होने आया है। अप्पा ने अभी तक नींद नहीं ली है, चैन की नींद नहीं ली है। ये आयोजक मुख्य आयोजक कैसे हो ये बतलाते हुए श्री अनंत जी गोंदली साहब अप्पा आपका वेलकम है। बघा सुमेध पत्रे यावेळेला मैदानामध्ये येतोय। बेस्ट ऑफ महाराष्ट्र टीम मध्ये ज्याने जबरदस्त गोलंदाजी अगेन्स्ट करण अंबाला केली होती, 3 डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट, एक षटकार जरूर खर्च केला होता, परंतु सुमेध पत्रे अलिबाग एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं। पहिलाच बॉल तेज तर्रार बॉल आहे, अलॉंग विथ द कार्पेट चेंडू खेळून काढलाय मिड विकेट रिजन मध्ये। आर्यन खारकर बॉल खाली येईल तोपर्यंत एकच धाव येणार। भाईजान त्या चर्चेकडे जाऊया। टीम कशी असावी तर बॅलन्स असावी असं आपण नेहमी म्हणतो। मग तुमच्याकडे 4 ते 5 चांगले बॅटर पाहिजेत आणि 4 ॲटलिस्ट 4 मिनिमम 4 बॉल प्युअर चांगले पाहिजेत, म्हणजे असं नको की एखादा कोणतरी कमकुवत असेल परंतु हे 5-5 6-6 घेऊन आलेत। सो माऊ इलेन एकविरा थळ एक मजबूत संघ आहे आणि अशा वेळेला मनीष खंडागळेने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचांना सांगितलंय इट्स नो बॉल। तो जरूर यहाँ पर देखिए गरीबी में आटा गीला। जब यहाँ पर मनीष खंडागले जैसी गेंदबाज बल्लेबाज की विकेट प्राप्त हो सकती थी, प्रथमेश थे वहां पर। पण बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय की एक्झॅक्टली नो बॉल आहे की नाही, सो वेदर इट इज नो बॉल और नॉट चेक करायचंय। तिसऱ्या पंचांना विनंती असणार आहे। मला असं वाटतं साईड लाईनला पाय पडला असावा। येस, थर्ड अंपायर को चैलेंज किया है, यहाँ पर रेफर दिया है दूध का दूध पानी का पानी tenniscricket.in की दुबानी। पर अगर देखा जाए तो प्रथमेश म्हात्रे पिट्टू थे जिन्होंने शानदार कैच लपका, पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है। क्या यहाँ पर किस्मत अभी साथ देगी ये तो ऊपर वाला जाने। इसके लिए यहाँ पर थर्ड अंपायर को चैलेंज किया है कि ये गेंद नो है या फिर नहीं, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। इट्स नो बॉल। तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहानीट चेंडू आहे फ्री हिट और ये प्रतियोगिता भी सुपर हिट होते हुए ऊपर से सुपर शानदार मैच। येस भाईजान 17 धावा आहेत आणि फ्री हिटचा बॉल आहे। पुन्हा एकदा सुमेध पत्रे का त्याला अलिबाग एक्सप्रेस म्हटलं जातं, हे तो पुन्हा पुन्हा वारंवार या मैदानामध्ये सिद्ध करत असतो। प्रत्येक मैदानामध्ये बघा 2 ते 3 वर्षापूर्वी त्याला इंजुरी झाली, पायाच्या लिगामेंटमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला आणि त्यानंतर थोडासा त्याचा स्पीड कमी झाला असं आपण नेहमी म्हणत होतो। हाताच्या लिगामेंटमध्ये इंजुरी झाली होती आणि स्पीड कमी झाला असं आपण म्हणत होतो। त्या चर्चेकडे जाऊयात, परंतु यावेळेला अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली पण कंट्रोल नव्हतं आणि पंचांनी वाईड बॉल असा दिलाय, परंतु बॅटिंग टीम ओके अंपायर्स रिव्ह्यू आहे, अंपायर्स रिव्ह्यू आहे। आपण सुमेध पत्रे या खेळाडूची चर्चा करत होतो ना भाईजान की हाताच्या लिगामेंटमध्ये शोल्डर इंजुरी झाली होती आणि त्यानंतर बराच काळ तो रबर बॉलला तो बॉलिंग टाकताना तो पडला होता आणि त्यावेळेला त्याला इंजुरी झाली होती, एल्बो इंजुरी झाली होती आणि तो म्हणजे धक्का पचवत असताना खूप त्याला स्ट्रगल करावं लागलं। पण त्यानंतर ज्या वेळेला सुमेध पत्रे मैदानामध्ये उतरला आणि असं नेहमी म्हणतात आप्पांचं हे प्रेम आहे आणि निश्चितपणे आप्पा कालही आप्पांनी स्वीट्स सादर केले होते, आज चिक्की आणलेली आहे आणि बरेचसे फ्रूट्स आणलेले आहेत आणि स्पेशल चिक्की आहे, नुसती साधी सुधी नाही आहे तर ड्रायफ्रूट चिक्की आहे आणि आप्पा नेहमी समालोचकांवर हे प्रेम करतच असतात। सो डिसिजन पेंडिंग आहे। सुमेध पत्रे
पण काय कमबॅक केलं. तदनंतर मग MD वॉरियर्सचं नेतृत्व केलं. त्या संघामध्ये विजेत्या संघामध्ये रायगड प्रीमियर लीगच्या विजेत्या संघामध्ये तो होता. एक्झॅक्टली काय घडलंय, वाईट बॉल आहे की नाही ते चेक केलं जाणार आहे. परंतु सुमित ढेकळे या खेळाडूचा सुद्धा उल्लेख करूयात की या खेळाडूने बरेचसे खेळाडू घडवलेत. म्हणजे मी त्यामध्ये एक जाणीवपूर्वक नाव घेईन ते प्रथमेश ठाकरे या खेळाडूचं. आणि नेहमीच आपण पिट्टूचं कौतुक करतो की एक स्टायलिश क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. सध्याच्या घडीला इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी कारण फलंदाज ऑलरेडी ऑफ साईडला शफल झाले होते, ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले होते आणि गाईडलाईनच्या आतमध्येतून बॉल गेला होता. डेफिनेटली खूप चांगला डिसिजन आहे. पुन्हा एकदा जाऊयात मनीष खंडागळेकडे. मनीष खंडागळे या वेळेला नजाकत्ता वापरण्याचा प्रयत्न करतोय. गतीचा पूर्णपणे वापर केलाय आणि सन्माननीय दमदार आमदार साहेब आणि अर्थातच आप्पांच्या बॅनरला दोनही फलंदाज क्षेत्ररक्षक धडकले आणि बॉल चाललाय. जरूर या चौकाराच्या मदतीने 22 धावा स्कोर कार्डवर आहेत. ओव्हर क्रमांक 3चा आपण विचार करतोय. हा स्लॉक स्वीप करायचा होता, चांगलं स्ट्रोक सिलेक्शन होतं, परंतु बॉलच्या जवळपास बॅट पोहोचली नाहीये. का पोहोचली नाही तर सुमेध पत्रेकडे असणारी ही गतीचा वापर करतोय, परंतु आपल्याकडे डोकं सुद्धा आहे त्याचा सुद्धा वापर करतोय. यस, घुटना टेक, तमाशा देख, मंदार मनीष खंडागले जैसे बल्लेबाज को यहाँ पर रोकने की प्रयास करते हुए अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे. इस बार स्ट्रेट ड्राइव बैक टू द बॉलर प्रथमेश म्हात्रे. पिट्टू गेंद के नीचे, अच्छी फील्डिंग पिट्टू के द्वारा भी गेंद को रोकने में कामयाब. 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर. आने वाली एक गेंद बाकी है. येस, ओव्हर झालेली आहे. ओव्हर झालेली आहे. आपण बघत होतो ना भाईजान की लोकांची झोप उडली की नाही, कारण त्या गोष्टी सुद्धा किती महत्वाच्या असतात. की आता बघा काही संघांचे फक्त प्रेक्षकच राहिलेले आहेत, दर्शक जे बनून अगदी पाठीराखे बनून आलेले आहेत. ओव्हर क्रमांक 3 समाप्त झालेली आहे. ओव्हर क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 23च धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता भाईजान या ओव्हरमध्ये 17-18 धावा बनवाव्या लागतील तरच 40 पर्यंत धावसंख्या पोहोचू शकते. आणि अशा वेळेला मागील मॅचमध्ये ज्यांनी जबरदस्त कारनामा केलाय, म्हणजे यशाच्या उंच शिखरावर तो कधी पोहोचला ज्या वेळेला रायगड प्रीमियर लीगमध्ये त्याला बेस्ट बॉलर असा किताब मिळाला आणि त्यानंतर त्याचे चांगले दिवस चालू झाले. मग आर्यन खारकर या खेळाडूचा आपण विचार करूया. अगदी अलिबागमध्ये झालेल्या ISPLच्या त्या कॅम्पमध्ये ज्या वेळेला तो गेला, पहिलं दुसरं तिसरं पाऊल योग्य पडत गेलं आणि अखेरच आर्यन खारकरला पुन्हा एकदा ते यश मिळालंय. लगातार 2 सीझन तो खेळत असताना पाहायला मिळाला ISPL. हा या वेळेला आपल्या गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. स्टंप अटॅकिंग करत होता, बॅटरला फॉलो केलं होतं आणि राईट हँड राऊंड विकेटने स्पेशली मनीष खंडागळेसाठी आलाय, कारण तो गतीचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय बॅटर आणि त्यामुळे त्याच्या रीच झोन पेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं टाकायचं आहे आणि सुमित ढेकळे हेच त्याला काहीतरी कानमंत्र देतोय. आर्यन संतोष खारकर गेंदबाजी के लिए फिर से एक बार तैयार होते हुए सफल हो गए. आउटसाइड ऑफ स्टंप खेलने की कोशिश की थी, गेंद का बल्ले का कोई कांटेक्ट नहीं. आर्यन खारकर मिस्टर ISPL कहा जाता है और उनके सामने अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास में बल्लेबाज अपनी विकेट सैक्रिफाइस करते हुए विकेट का पतन. डीजे को मौका. आणि आलाय, नुसता आलाय नाहीये तर षटकार आलाय रोहित यादवच्या बॅटमधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दे धक्का घे छक्का.
कि सर के ऊपर से मस्तक पे दस्तक रोहित यादव का ये बड़ा ब्लास्ट षटकार आता हुआ। आर्यन संतोष खारकर इस खिलाड़ी के ऊपर प्रतिकार करते हुए आत्मविश्वास दुगुना करते हुए फिर से एक बार देखिए, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे रोहित यादव कहते हैं। डीजे आता माझी सटकली, एक टारगेट सेट करने की कोशिश और उस कोशिश में बल्लेबाज आर्यन संतोष खारकर जैसे टॉपर गेंदबाज के ऊपर प्रतिकार करते हुए 35 रन स्कोर कार्ड पर आखिरी ओवर प्रगति पर। इस बार फिर से एक बार देखिए, अपने नटराज स्टाइल में खेलने का प्रयास, वहां पर फील्डर है जयेश लट, बाइकर मैन, डायरेक्ट हिट करने की कोशिश, वहां पर अच्छा बैकअप यश मंगेश मात्रे। जब तक फील करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों की सहायता से टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 37 रन स्कोर कार्ड पर। सैंतीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जबकि इस इनिंग की इस पारी की धरने गुरुजी सर बताएंगे आखिरी गेंद आना बाकी है। आर्यन संतोष खारकर 2 छक्के आने के बाद थोड़े से दबाव में नजर आए, पर रोहित यादव की सराहना करनी होगी। मुश्किल में थी टीम और उस मुश्किल से टीम को बाहर निकालने के लिए संकट मोचन बने, और संकट मोचन ऐसे बने आवश्यकता थी, और टॉप गियर में गाड़ी के ऊपर प्रतिकार किया वो गेंदबाज से आर्यन संतोष खारकर। शायद से पाँव में क्रॅम्प आया है क्या? बघा, या गोष्टी होत राहतात, परंतु आपण क्रिकेटचा विचार करूयात ना भाईजान, की मागील 2 रात्रीमध्ये ड्यू फॅक्टर खूप पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये इतका पाहायला मिळाला की बॉल वारंवार चेंज करावे लागत होते. मेडिकल किट घेऊन जा, एक्झॅक्टली काय झालंय ते आम्हाला इथून कळत नाहीये, परंतु आपण बघतोय ना की भाईजान हे दर्दी क्रिकेटर्स, एक आपल्या गावचा संघ ॲज अ आयकॉन टीममध्ये त्या IPL फॉर्मॅटमध्ये उतरला आहे, आणि त्या खेम्यामध्ये पहा, म्हणजे अर्थातच आपण जो संघ पाहतोय जय हनुमान घोटवडे संघ, आणि त्यांचे समर्थकसुद्धा किती अगदी म्हणजे आपण म्हणतोय ना की गर्दी करून आलेले आहेत, आणि आपल्या डोळ्यावर झोप, आपल्या शरीराला मिळणारा तो त्रास, होणारा त्रास, आणि ते सर्व विसरलेले आहेत. जाऊयात मॅचकडे. पण या वेळेला गाईडलाईनच्या बाहेरून गेलाय, पंच सांगतायत की निश्चितपणे वाईट बॉल असणार आहे. हा दबाव आहे, कारण मागील चेंडूवर जे फटके पडलेले आहेत, जे फटके मैदानाच्या बाहेर गेले, त्यामुळे आर्यनला फलंदाजाच्या शरीरापासून दूर गोलंदाजी करणं हे थोडंसं बंधनकारक राहिलेलं आहे. आणि अशा वेळेला पाहूयात एकंदरीत काय घडते. आर्यन वर्सेस रोहित. ओहो, वंडरफुल वंडरफुल डिलिव्हरी, आणि आर्यन खेडकरकडे ही गोलंदाजी आहे आणि तो ते करू शकतो. शेवटचा चेंडू होता आणि त्यावर कोणतीही धाव आलेली नाहीये, म्हणजे 38 धावाच असणार आहेत, आणि जिंकण्यासाठी भाईजान 39 धावांचं टार्गेट असणार आहे. 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 39 रनों का टारगेट सेट किया है। अच्छी गेंदबाजी यहाँ पर कपिल जी ठाकुर से अगर देखा जाए ना, तो जरूर 2 छक्के आने के बाद कमबैक करने वाली गेंदबाजी नजर आई, पर क्या ईट का जवाब फतेर से दिया जाएगा? यहाँ पर माउ 11 एक वीराथल टीम बल्लेबाजी करने के लिए उतरेगी, जबकि घोटवडे टीम की गेंद बल्लेबाजी काफी शानदार हुई, जिसमें अपनी डूबती नैया को किनारे पर लाने का प्रयास किया था। साहसी बल्लेबाजी की बल्लेबाज रोहित यादव ने, जिन्होंने 2 छक्के लगाए अपने पारी में। मैं गुजारिश करूंगा मुन्ना मैदान में गेंद प्रोवाइड करें। यस, सुमित ढेकळे आणि
महेश मांडवकर जे बॅटिंग करत होते, ज्यांनी 2 षटकार ठोकले होते, ते महेश मांडवकर होते. सो सॉरी फॉर द डॅट महेश. आमच्याकडून ती जाणून बुजून चूक झालेली नाही, कारण आम्ही काही खेळाडू पहिल्यांदाच बघितलेले आहेत आणि त्यांचं नाव आम्हाला कळत नाही आहे. सो आम्हाला 12th मॅनने ते नाव सांगितलं होतं, त्यामुळे ते आम्ही नाव घेतलेलं आहे. सुमित ढेकळे मैदानामध्ये जातोय, म्हणजे टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्यांना पाहिलं जातं. नालासोपारामधून येतात, परंतु साताऱ्यामधून ते आलेले आहेत असं यासिन सरांनी मगाशी सांगितलं. परंतु लेदर बॉल खेळण्यासाठी ते खरं तर मुंबईमध्ये आले, परंतु टेनिस बॉल क्रिकेटचा प्रवास खूप चांगला राहिला. खूप चांगले खेळतात लेदर बॉल क्रिकेट, आम्ही पाहिलेलं आहे. त्याचं 2 इयर्स त्यांनी चेन्नई सिंगम्स टीमची कॅप्टन्सी केली होती ISPL मध्ये, आणि या सीझनला अर्थातच बंगळुरू स्ट्रायकर्स या टीमचं नेतृत्व करताना ते पाहायला मिळाले. म्हणजे सुमित ढेकळे आपण कुठे पाहिलं नाही अलिबागमध्ये, तर आपण हाशिवऱ्याच्या मैदानावर पाहिलं आहे, अर्थातच बागदांड्याच्या मैदानावर पाहिलं आहे, खानाव नाईटमध्ये आता पाहतोय, अर्थातच फकीरपाड्याच्या मैदानावर पाहिलं आहे, आणि प्रत्येक मैदानावर त्यांनी आपली एक वेगळी छाप सोडलेली आहे. आणि सुमित ढेकळेचा ॲग्रेशन हा नेहमी चर्चेचा विषय बनलेला आहे. आणि सुमित ढेकळे हा असा प्लेयर आहे, तो कधीही मॅचचं चित्र बदलवू शकतो. इंडिया कपमध्ये गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं, ज्या वेळेला तो महाराष्ट्र संघाकडून खेळत होता, आणि काय आक्रमक स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सुमित ढेकळे नुसता कॅप्टन नाही आहे, तर तो एक असा प्लेयर आहे, तो मॅचला आपल्या अंगा खांद्यावर ठेवतो आणि आपल्या जबाबदारीने ते जिंकवण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. पण त्याच्याच ताळमेत घडलेला प्रथमेश ठाकरे याला विसरून चालणार नाहीये. प्रथमेश ठाकरे वारेत या गावातून बिलॉंग करतो, ठाणे विभागातील खेळाडू आहे. आपल्या गावामध्ये एक छोटासा संघ आहे, परंतु आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे, एक उच्च दर्जाचं खेळायचं आहे, आणि त्यासाठी तो संघर्ष करत होता. सुमित ढेकळेने त्याला पाहिलं आणि या हिऱ्याला मात्र अगदी सुंदर बनवलंय. यस, पंचांकडून ग्रीन सिग्नल येते. 24 बॉलमध्ये 39 धावसंख्येची आवश्यकता आहे. एका फायटिंग टोटल पर्यंत जरूर मंगेश वैतीचा जय हनुमान घोटवडे संघ पोहोचलाय, पण सचिन काटकरला पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, तरच मात्र या सामन्यावर पकड बनवली जाऊ शकते. हे बॅटल भाईजान कशा पद्धतीचं असणार आहे माहितीये का? मंगेश वैती विरुद्ध सुमित ढेकळे. तो जरूर आपने जिस तरह से विश्लेषण किया कि मंगेश वैती बनाम सुमित ढेकले, ऐसा बैटल होगा, पर यहाँ पर प्रथमेश ठाकरे स्ट्राइक एंड पर है, 9 सेकंड पर क्रिकेट के बाहुबली सुमित भरत ढेकले ऐसे इस खिलाड़ी का नाम है। और गेंदबाजी के लिए सचिन काटकर पहली ओवर की जिम्मेदारी, पावर प्ले की ओर में गेंदबाजी करने के लिए तैयार। प्रथमेश ठाकरे को डाली हुई गेंद, अपुल का फटका, 440 का झटका, गेंद को भेज दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, लॉफ्टेड षटकार। थँक्यू सो मच. ISPL मध्ये सुद्धा असाच एक सामना होता. बऱ्याच कमी चेंडूंमध्ये खूप जास्त धावा हव्या होत्या, आणि अशा वेळेला प्रथमेश ठाकरेचं रौद्र रूप पाहायला मिळालं. ऑक्शन मध्ये सुद्धा मला असं वाटतं 11,500 पॉइंट्सला तो 11.5 लाख पॉइंट्सला तो विकला गेला होता. पण या वेळेला हा फटका असा आहे ना, तो फक्त बघत बसला आणि बॉल चाललाय हवाई सफर. आएगा सासू मेली खोकून आणि प्रथमेश आले 90 टाकून, लगातार की 3 गेंदों पर 3 बड़े स्ट्रोक, षटकार. Once again he beautiful hit by him. ओहो, straight down the ground, over the long on. पंचांच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक पाहत बसले, बॉल चाललाय टन 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 करत.
स्कोर असेल तो काउंट केला जाणार नाहीये. ओहो, वॉट अ शॉट ऑफ द नाईट. हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह सीमारेषा पलीकडे. वॉरेत एक्सप्रेस वाऱ्यासारखी फलंदाजी करतोय. पहिल्याच ओव्हर मध्ये 3 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर सुद्धा षटकार. जरूर एक सूचना असेल, आज जे आयकॉन प्लेअर खेळतायत आणि ते जर क्वालिफाय झाले आणि उद्या जर नाही आले तर त्यांना वैयक्तिक जे बक्षीस असतील ते दिली जाणार नाहीयेत, याची नोंद घ्यायची आहे. तो फिर से एक बार प्रथमेश ठाकरे ऑन द फायर. ओहो, गेंद हवा में गिरी गिरी अंबा, खुश हो गई रंबा और गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. लंबा षटकार. थैंक यू डीजे मास्टर. लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया. गेंदबाज इतना भागा कि लंगड़ा हो गया. आज इस मैदान पर रन धुमाली करते हुए बैटर प्रथमेश ठाकरे, जिन्होंने इस प्रतियोगिता में 34 रन प्राप्त किए. और ऐसा भी अजय दादा कहा जाएगा कि मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई. मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई. भाईजान झेंडू बामच लावावं लागेल, कारण इतका कडक खेळलाय. फक्त 1 चौकार आलाय, 5 षटकार. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. प्रथमेश ठाकरेची फलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो. सुमित ढेकळे या वेळेला आलेला आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाखातर त्यांची बॅट घेऊन तो खेळतोय. कौतुक त्याचं सुद्धा असणार आहे. आहा, या वेळेला कुठे बॉल फिरवलाय पहा. जबरदस्त आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग आणि बाहेरच्या दिशेला काटा वळणारा बॉल. जिंकण्यासाठी आता नाममात्र 10 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. आणि सुमित ढेकळे 5ची आवश्यकता असताना सुमित ढेकळेने ठोकलाय. आपल्या स्टाईल मध्ये सुमित ढेकळे म्हणतोय, बाहुबली मला का म्हणतात, आणि त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा दाखवतोय. षटकार. आणि थोडी चर्चा आहे ना की आमचे साथी कॉमेंटेटर्स संकेत महेंद्र पौले यांनी सुद्धा एनएससी खानाव स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्यात. त्याचप्रमाणे भाईजान, कपिल सर, निशांत सर आणि यासिन सर या सर्वांची कॉमेंट्री खूप छान होते, ऐकायला बरं वाटतंय. त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि माऊ 11